तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारताना दिसते। तर हा कायदा 12 सप्टेंबर 2013 रोजी संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। तर हा कायदा रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे आधीच्या तारखेपासून लागू करण्यात आलेला आहे। 5 जुलै 2013 पासून हा कायदा लागू करण्यात आलेला आहे, ही डेट विसरू नका। आणि हा कायदा महाराष्ट्रात 1 फेब्रुवारी 2014 पासून लागू करण्यात आलेला आहे। तर आता याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश भारतातील सुमारे 1.2 अब्ज लोकसंख्येपैकी जवळपास 2/3 लोकांना अनुदानित धान्य पुरवणे हा आहे। तर या कायद्या अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणाली यांचा समावेश केलेला आहे। तर आता या कायद्या अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे त्याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो धान्य, अनुदानित धान्य पुरवलं जातं। तर ते कोणतं? तर जे तांदूळ आहे ते तांदूळ 3 रुपये प्रति किलो पुरवलं जातं। लक्षात ठेवा, गहू जे आहेत गहू 2 रुपये प्रति किलो दिलं जातं। तर जे जाडे भरडे धान्य आहे म्हणजे ज्वारी, बाजरी किंवा मोठं धान्य हे 1 रुपया प्रति किलो दिलं जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, गर्भवती महिला असतील, स्तनपान करणाऱ्या माता असतील, काही विशिष्ट श्रेणीतील मुलं असतील, यांना दररोज मोफत धान्य दिलं जातं। विशिष्ट श्रेणीमधले म्हणजे कुठले? कुपोषित मुलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो आहे तो एकूण ग्रामीण लोकसंख्येच्या 75% ग्रामीण लोकसंख्येला, तर एकूण शहरी लोकसंख्येच्या 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षा देण्याचं काम करतो। तर हे लक्षात ठेवा, याच्यावरती 100% तुम्हाला एखादा तरी प्रश्न बघायला मिळेल। तर आपली जी राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून इकॉनॉमिक्सची जी मॅरेथॉन आहे ते मॅरेथॉन आपलं गुरुवारी रात्री 7 ते 11 इकॉनॉमिक्सचं मॅरेथॉन होणार आहे। तर ते नक्की जॉईन करा आणि बाकीचे मॅरेथॉन सुद्धा तुम्ही जॉईन करा। धन्यवाद।